मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर ट्रान्स हार्बर मार्गावरील 10 स्थानकांचा ताबा मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। एप्रिल 2025 पासून या स्थानकांच्या हस्तांतरणासाठी रेल्वे प्रशासन सिडकोकडे रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे। सुमारे 25 वर्षांपूर्वी सिडकोने या स्थानकांची उभारणी केली होती। मात्र त्यानंतर त्यांच्या दुरुस्ती आणि देखभाली संदर्भात सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये मतभेद निर्माण झाले। परिणामी स्थानकांच्या दुरावस्थेवर प्रवाशांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती। याच पार्श्वभूमीवर सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये स्थानकांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असून आता त्यावर निर्णय होणार आहे। या विलीनीकरणात पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर, बेलापूर, सीवूड, दारावे, नेरूळ, जुईनगर, सानपाडा आणि वाशी या 10 महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे। तसेच ठाणे, तुर्भे, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थानकांनाही या प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे। दररोज लाखो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात, त्यामुळे हा निर्णय त्यांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की स्थानकांची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा ताबा स्वीकारला जाईल। सिडकोकडून या स्थानकांच्या इमारती आता 20-25 वर्षे जुन्या असल्यामुळे आवश्यक दुरुस्ती करून नव्या स्वरूपात रेल्वेला हस्तांतरित करण्याच्या सूचना करण्यात आली आहे। सध्या या स्थानकावरील सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत। लाईट, फॅन, पिण्याचे पाणी, प्लॅटफॉर्मवरील फरशी, भुयारी मार्ग, वायू विजन व्यवस्था आणि प्रकाश योजना या सर्वच बाबतीत तक्रारी आहेत। त्यामुळे रेल्वेकडे ताबा गेल्यानंतर देखभाल आणि सुविधा सुधारतील अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे। रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे की विलीनीकरणानंतर स्थानकांवर आधुनिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि प्रवासी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे। यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुखकर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।